मालिकेतील सर्व पात्र, घटना व नाव काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कोणाशी काहीही संबंध नाही. दैत्यांचा हा कर्दनकाळ, भल्यांचा हा पक्कायात, झुंज देण्या अन्यायाशी सदैव हा तयार. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण अंतरा, यू आर ग्रेट. तुला माहिती आहे, तू जेव्हा पण गिटार वाजवतेस ना, तेव्हा माझं मन, माझं हृदय ढगांवर स्वार होऊन आकाशात उडू लागतं आणि कोणा दुसऱ्या जगामध्ये निघून जातं. हो का? मला गिटार वाजवता येऊ ना येऊ, पण तुम्हाला कौतुक करणं ना नक्कीच येतं, ती पण खोटी. ए नाही, आय एम सिरियस. तू फार छान गिटार वाजवतेस अँड यू रिअली डिझर्व दिस. ओके, थँक्यू. जस्ट अ मिनिट डार्लिंग, मी आता येतो. हां, विपुल, 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 विपुल. विपुल, तू मला घाबरवतोयस ना?
ग्लास कुठे गेला हा अचानक? विपुल, काय झालं अंतरा? काय झालं? विपुल, मला वाचव, मला वाचव. तो मला मारायला आलाय. मला वाचव, काय बोलतोस? वाचव. तू पुन्हा परत तेच स्वप्न पाहिलंस? तेच बिनबुडाचं स्वप्न? स्वप्न नाही विपुल, स्वप्न नाही. तीच रात्र, तोच माणूस, तीच तुटलेली फ्रेम, तोच मृत्यू. माझा खून विपुल, माझा खून. पुरे कर अंतरा, पुरे कर. मी वैतागून गेलो तुझ्या या बिनबुडाच्या स्वप्नाच्या बाबतीत ऐकून. मला स्वतःलाही कंटाळा आला विपुल. खरंच का मला एकच स्वप्न पुन्हा पुन्हा पडत असतं विपुल? का? अंतरा, हेच तर मला जाणून घ्यायचंय की एकच स्वप्न तू पुन्हा पुन्हा का पाहतेस आणि कधीपर्यंत चालू राहणार हे? कदाचित तोपर्यंत जोपर्यंत हे सत्यात नाही उतरत. काय मूर्खपणा आहे हा? स्वप्न फक्त स्वप्न असतात आणि ती कधी खरी होत नाहीत. समजलं तुला? मग तूच मला सांग, काय अर्थ आहे या स्वप्नांचा? का मी उठता बसता एकच स्वप्न पाहत असते? कारण तुझं डोकं ठिकाणावर नाहीये. वेडी झालीस तू. विपुल, अंतरा प्लीज बस कर, नाहीतर तुझा हा वेडेपणा मलाही वेडा करून सोडेल आणि मला वेडा नाही व्हायचं. लिव्ह मी अलोन, लिव्ह मी. आय कांट बिलीव्ह दिस. मागच्या 6 महिन्यांपासून तुला दिवसा रात्री झोपेत जागी असताना एकच स्वप्न पडतंय? हो, म्हणूनच तर मला वाटतं की हे फक्त स्वप्न नाहीये. याचं माझ्या आयुष्याशी काहीतरी नातं आहे, काही ना काहीतरी नातं. पण मग तू मला आधीच का नाही सांगितलंस या स्वप्नाबाबतीत? कारण मला वाटलं होतं की विपुल सारखी तू सुद्धा मला वेडीच समजशील. ओह, कम ऑन अंतरा. मग तू असं का नाही करत? तू एखाद्या सायकॅट्रिस्टला का नाही भेटत? काय बोलतेस तू तानिया? अगं, सायकॅट्रिस्ट कडे जायची काय गरज आहे? तानिया योग्यच बोलते अंतरा. मला पण असंच वाटतंय की तुला एखाद्या सायकॅट्रिस्टची गरज आहे. अशी काय बघतेस? मला पण मारण्याचा विचार आहे का? काय म्हणायचंय काय तुला? की मी वेडी आहे? माझं डोकं फिरलंय? मग नाही तर काय. असे उलट सुलट विचार एखाद्यामध्ये तेव्हाच येतात जेव्हा त्याचं डोकं फिरलेलं असतं. प्लीज विपुल, तू असं बोलता कामा नाहीस. कमीत कमी अंतराची अवस्था तर बघ तू. तानिया, आता मला काहीच फरक पडत नाही. ही डझंट केअर फॉर मी एनीमोर. कम ऑन अंतरा, ही लव्स यू. विपुल खूप प्रेम करतो तुझ्यावर आणि कधी कधी तर मला खूप हेवा वाटतो की खरंच मलाही विपुलसारखं प्रेम करणारा माणूस मिळाला असता तर. काय म्हणायचंय तुला? मी तुला एका सायकॅट्रिस्टचा नंबर देते. आय नो हिम व्हेरी वेल. बरोबर आहे,
तुम्हा दोघांना हेच वाटणार ना की मला वेड लागलाय. ओ कमॉन अंतरा, सायकॅट्रिस्टकडे फक्त वेडी माणसंच नाही जात. एक सायकॅट्रिस्टच तुझ्या स्वप्नाचं अनालिसिस करून सांगू शकतो की तुला एकच स्वप्न सारखं सारखं का पडतंय. येस अंतरा, आय थिंक तानिया इज राईट. हो, तोच तुला सांगेल की तुझं स्वप्न फक्त स्वप्नच आहे की एखाद्या घडून गेलेल्या घटनेची सावली किंवा येऊ घातलेल्या घटनेची चाहूल. झोपेत जागेपणी पडणाऱ्या या स्वप्नाने माझं जगणं मरणावनंही कठीण केलंय. वारंवार येणाऱ्या या स्वप्नामध्ये सगळं काही सारखंच असतं. माझ्या आणि विपुलच्या फोटोग्राफ्सची ती तुटलेली फ्रेम, जणू कोणी त्याला ठरवूनच तोडतंय. डॉक्टर, मला असं वाटतं की जणू त्या फ्रेम सारखंच कोणी आमच्या नात्याला पण तोडू पाहतंय. अंतराजी, रिलॅक्स, डोंट वरी. ॲक्च्युली ही जी स्वप्न असतात ही आपल्या सबकॉन्शियसची रिफ्लेक्शन्स असतात. इट्स नॉट रिअल. अच्छा, एक गोष्ट मला सांगा, ही स्वप्न तुम्हाला कधीपासून पडतायत? गेल्या 6 महिन्यांपासून. अच्छा अंतराजी, तुम्हाला असं वाटतं का की तुमचा कोणी जीव घेणार आहे? नाही. वेल, काही भीती, काही इनसिक्युरिटी नक्कीच असणार, आय एम शुअर. नाहीतर मला काही कळत नाही डॉक्टर. मला असं वाटतं की या स्वप्नाचा संबंध माझ्या येणाऱ्या आयुष्याशी आहे. हे स्वप्न खरं होणार आहे आणि असं वाटतं की एखाद्या वाईट घटनेची चाहूल आहे ही डॉक्टर. नॉनसेन्स. हे सगळं फिल्मी वाटतं डॉक्टर. सत्यात असं काहीच होत नसतं डॉक्टर. नाही विपुल, दुसऱ्या देशांमध्ये पण अशा कितीतरी केसेस आढळून आल्यात ज्यामध्ये पेशंटला आधीच होणाऱ्या घटनेची माहिती मिळत असते, ज्याला इंट्युशन किंवा पूर्वाभास आपण म्हणतो. आता हे का होतं, कसं होतं, हे कुणीच नाही शोधून काढू शकलं, बट इट एक्झिस्ट. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की माझ्या अंतराबाबत काहीतरी होणार आहे? आवश्यक नाही आणि होऊ पण शकतं. हे बघा, जर तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती आहे किंवा इनसिक्युरिटी आहे तर तिला काढून टाका अँड बी पॉझिटिव्ह. ओके? अंतरा, डॉक्टर योग्यच सांगतायत की जर तुझ्या मनामध्ये कुठलीही इन्सिक्युरिटी किंवा भीती असेल तर त्याच्याशी तुलाच लढायचंय. पण कसं तानिया? तुला आठवत असेल, लहानपणी जेव्हा आपल्याला एकटीने झोपायची भीती वाटायची तेव्हा आई आपल्या उशीच्या खाली एखादा चाकू किंवा सुरी ठेवायची, ज्यामुळे आपल्यामध्ये एक सेन्स ऑफ सिक्युरिटी डेव्हलप व्हायची. तुला नेमकं म्हणायचंय काय? मला असं म्हणायचंय की तूही आपल्या उशीखाली हे ठेवून झोप. तानिया, तानिया, अगं ही गन आहे. तानिया, तुझ्याकडे गन कशी काय? चिंता करू नकोस, रिकामी आहे. जर तुला असं वाटत असेल की तुझ्या बाबतीत काहीतरी वाईट घटना घडेल तर याची गरज माझ्याहून अधिक तुला आहे. तू ठेवून घे, ठीक आहे? स्वतःची काळजी घे. आता मी निघते. बाय. विपुल, 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 इट्स नॉट फनी. अंतरा, घाबरलीस तू? विपुल, हा काय मूर्खपणा आहे? तुला माहिती आहे की मी किती घाबरते. तरी मला आता काही झालं असतं तर? अंतरा, तुझी ही भीती घालवण्यासाठीच तर सगळं करतोय ना मी.
भीती नाही जाणार विपुल. एक दिवस माझा जीव मात्र नक्कीच जाईल. ओके, यापुढे असं नाही करणार. आय एम सॉरी. हे पिस्तूल कुठून आलं? विपुल, तान्याने दिलंय मला माझ्या सुरक्षेसाठी. सुरक्षेसाठी? आणि कुणापासून? माझ्यापासून की तुझ्या त्या स्वप्नांपासून जी तू दिवस रात्र बघत असतेस? विपुल, अंतरा, तू वेडी झाली आहेस. यू आर मॅड. तू काय करणार या पिस्तूलचं? जो माणूस तुझ्या स्वप्नात येतो त्याला शूट करणार आहेस, तेही स्वप्नांमध्ये? स्वप्नामध्ये नाही, प्रत्यक्षात. विपुल, जर तू खरोखरच आला तर? अंतरा, तुझा हा वेडेपणा मर्यादेभार वाढतच चाललाय. काय म्हणालास तू? वेडेपणा? वेडी आहे मी? वेडी? काय सिद्ध करायचंय तुला की मी वेडी आहे? हो, वेडी आहे मी. आहे मी वेडी. आणि आता मी तेच करेन जे मला करावंसं वाटतंय. समजलं तुला? हे, तुझा प्रॉब्लेम काय? एनिवे, माझं नाव करण, द डिटेक्टिव्ह. लेट मी एक्सप्लेन दिस मिस्टर करण. खरं तर माझ्या बायकोला स्वप्नांमध्ये एक माणूस दिसतो. कदाचित हिची मानसिक स्थिती ठीक नाहीये. हिला वाटतं की तो माणूस हिचा खून करणार आहे. कदाचित याचमुळे तिला वाटलं की तुम्हीही तिचा खून करायला आलात. म्हणूनच अंतराने तुमच्यावर हल्ला केला असेल. व्हॉट नॉनसेन्स. तुमच्या म्हणण्याचा अर्थ आहे की तुमच्या पत्नीला स्वप्नात दिसतं की कोणी त्यांचा मर्डर करणार आहे, म्हणून प्रत्यक्षात ती कोणावरही हल्ला करते. प्लीज, असं होतं कधी कधी. हा तर अंतराजी, तुम्हाला हे वाटलं की मी तुमच्या स्वप्नांमधून निघून तुमचा खून करायला आलो आहे, म्हणून तुम्ही तेच केलं जे तुम्हाला नाही करायला हवं होतं, राईट? तुम्हाला काय वाटतं की आम्ही तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवू? खरं खरं सांगा, तुम्हाला इथे कोणी पाठवलं आहे? करण साहेबांना? हे बघा इन्स्पेक्टर साहेब, जर तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये तर तुम्ही डॉक्टर बत्रांना विचारू शकता. यू आस्क डॉक्टर बत्रा. ते एक सायकॅट्रिस्ट आहेत. ते तुम्हाला सांगतील की माझ्या वाईफची मानसिक स्थिती ठीक नाहीये. नाही, मी वेडी नाहीये. मी वेडी. मला फक्त ते भीतीदायक स्वप्न पडत असतं, आणखी काहीच नाही. काय नाव सांगितलं तुम्ही? डॉक्टर बत्रा? हो. ठीक आहे, भेटूया या डॉक्टर बत्रांना. ती मुलगी वेडी नाहीये. तिच्या मनामध्ये एका भीतीने घर केलंय, ज्यामुळे ती स्वप्नांच्या रूपाने हैराण होत असते. फिअर सायकोसिस हा एक असा मानसिक रोग आहे ज्याच्यामुळे माणसाच्या मनात एक भीती बसली असते की कोणीतरी त्याला मारण्याचा प्रयत्न करतो आहे. पण मी असा विचार करतो डॉक्टर बत्रा की खरंच का ही भीती माणसाला इतकं अग्रेसिव्ह आणि भयंकर बनवू शकतं की तो कोणावरही जीवघेणा हल्ला करू शकेल? नो, भीती त्याला इतकं अग्रेसिव्ह नाही बनवत. तिला एक भ्रम आहे. तोच भ्रम तिला हल्ला करण्यासाठी भाग पाडतो. भ्रम? हो, भ्रम. तिला असं वाटतं की जे काही ती स्वप्नांमध्ये पाहतीये तो तिचा पूर्वाभास आहे, इंट्युशन आहे, की खरोखरच तिच्याबरोबर असं काही होणार आहे. बट हाऊ कॅन यू से की तिला भ्रम आहे किंवा लोकांना बऱ्याचदा इंट्युशन होत असतं? दॅट्स राईट. पण मला नाही वाटत की असे पूर्वाभास होणं योगायोगाच्या काही पलीकडे आहे. आणि आय डोंट थिंक की अंतराच्या सोबतही असं काही योगायोग, आय रिपीट इट, योगायोग होऊ शकतो.
हॅलो. हॅलो अंतरा. हे बघ अंतरा, मला ऑफिसमध्ये थोडं काम आहे, अच्छा, तर यायला मला थोडा उशीर होणार आहे. ठीक आहे. हे बघ, तू जेवून घे, ओके? माझी वाट बघू नकोस. आणि हो, दार व्यवस्थितपणे लॉक करून घे. मी तुला फोन करत राहीनच. ओके. बाय डार्लिंग. बाय. हा ऐक, मी 5 मिनिटात पोचतोय. ती गन कुठे आहे? ती गन तर मी विपुलच्या हातात दिली होती. कोणी आहे तिथे? हॅलो. कोण आहेस तू? हे बघ, बघा, माझ्याजवळ येऊ नका. माझ्याकडे गन आहे, मी मारून टाकीन तुला. ओ माय गॉड. याचा अर्थ हे स्वप्न नव्हतं, हे खरं आहे. हॅलो, करण बोलतोय. ते स्वप्न खरं ठरलं मिस्टर करण. व्हॉट? तो मला मारायला आला होता आणि मी त्याचा खून केला. ओ माय गॉड, असं कसं झालं? हे स्वप्न सत्य ठरणं. खरंच स्वप्न सत्य ठरतात की मग हा कोणाचा कट आहे? कोण आहे ज्याला अंतराला मारायचं आहे? कोण आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच मिळतील, पण आज नाही. पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळेवर. करण,
द डिटेक्टिव. जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. The detective, the detective.